जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांनी आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या नाईट मॅच या चांगल्या प्रकारचं हे नियोजन किरण राऊत आणि त्यांच्या सर्व टीमने केले। त्यांचं प्रथम मनापासून अभिनंदन करतो। चांगलं नियोजन करत असताना निश्चितपणे एक काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे की सगळ्या बाजूनी चांगल्या प्रकारच्या लाईट तर दिले पण बसण्यासाठी सुद्धा नागरिकांना आणि तरुणांना चांगली सोय केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे, बँकेचे संचालक राजेशजी पाटील, बंदाशेठ शेलार, आमचे ॲडव्होकेट डुकरे, संतोष बैकर, नाना जाधव, अनिल वायलेस, मुंडे, योगेश भोईर, सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, सर्व खेळाडू, सूत्रसंचालन करणारे दोन्ही कॉमेंटर, मला वाटतं आता सगळ्यात ट्रेन होत चाललेत सगळी मुलं, आणि कासगाव परिसरातील आलेले सर्व खेळाडू, नागरिक जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, राजेंद्र घोरपडे यांनी जे सांगितले वस्तुस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये मी अजूनही तुम्हाला दोन खेळ त्याच्यामध्ये ऍड करायला सांगेन पैसे देताना। कबड्डी आणि खो खो। कबड्डी आणि खो खो जर त्याच्यामध्ये तुम्ही करत असाल तर लागेल तेवढा निधी मी तिथे त्या ठिकाणी तुम्हाला देईल, काही मागण्याची गरज लागली नाही। आणि जागेची उलट खरा म्हणजे माझी पण इच्छा आहे, कारण गोरेगावला पण फार मोठ्या प्रमाणात होतात, आपल्या इथं पण होतात, सतत चालू असतात। या भागामध्ये राजेंद्र घोरपडे आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे शासकीय जागा मला वाटतं सावऱ्याला असू शकेल, बरोबर ना? सावऱ्याला त्या ठिकाणी दैवलीला किती आहे त्याच बाळू मुंडेंनी त्याचे डॉक्युमेंट काढायचे, लगेच प्रस्ताव तयार करू, आपण मागणी करू जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं, आणि ती जर मिळाली ते उलट फार चांगलं होईल, जवळ सगळ्यांनाच होईल, तर त्या ठिकाणी आपण चांगलं करू। पण आट्ट माझी एक पहिल्यांदा कबड्डी खेळायला शिका। कबड्डी मधून किंवा खो खो मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये आताच खेळून आलेली आपली मुलगी राठोड, रेश्मा राठोड महाराष्ट्रामध्ये खेळली ती आणि जिंकून आलेली ती। अशी मुलं तयार झाली तर त्यांचं करिअर घडतंय। क्रिकेटमध्ये आपण खेळताच पण आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, आपण संलग्न झालो पाहिजेत। असते असते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बरोबर ग्राउंड तुम्हाला करून देता येईल, पण मुलांना माझं केवळ आपल्याच भागामध्ये आपण खेळून चालणार नाही, तुमच्यातले काही जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांनी असते असते आपल्याला पुढच्या टप्प्यात गेलं पाहिजे, तर तुमचं करिअर घडू शकेल। कबड्डी आणि खो खो मध्ये तर प्राधान्य आहे, कोणत्याही ठिकाणी जर जागा निघाल्या शासकीय तर किंवा कंपन्या सुद्धा खास करून त्यांची निवड केली जाते आणि मुलांचं करिअर त्यामध्ये घडलं जाते। असे चांगले खेळ आपण ज्या वेळेला करू त्याच टायमाला आपली ग्रामीण भागातली मुलं सुद्धा निश्चितपणे तयार होतील। आता प्रत्येकाला आवड आहे, मग ती क्रिकेटची असेल, कबड्डीची असेल किंवा खो खोची असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जे खेळ आहेत ते सगळे आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू। जागा मागतानाच आपण जास्तीत जास्त जागा घेऊ, जेणेकरून क्रिकेटच्या बरोबर दुसऱ्या खेळांना सुद्धा ती जागा उपलब्ध झाली पाहिजे। अशा प्रकारचं नियोजन आपण तातडीने करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला लागणारा निधी निश्चितपणे आपण क्रीडा विभागाच्या माध्यमातून घेतला जाईल, काही अडचण राहणार नाही, एवढाच तुम्हाला विश्वास देतो। मनापासून किरण राऊतला धन्यवाद।